नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला प्रतीक्षा होती पोलीस भरतीची आणि ती पोलीस भरती आता जाहीर झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत। 15,372 पदांची भरती आहे। तर या भरतीच्या जाहिरातीला आपण आज पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। कुठे किती जागा आहे, काय आहे, कशा जागा पाहायच्या, काय वयोमर्यादा आहे, काय पात्रता आहे, फिजिकल काय, ही सगळी माहिती तुमच्या मनात असलेले प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच कुठल्या साईटवर आपल्याला माहिती मिळेल ते सुद्धा पाहणार आहोत। तर वेळ न गमावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊ। मित्रांनो, 15,372 पद जे आहे ते कशा पद्धतीने डिवाइड झालेली आहे, तर पोलीस शिपाई मध्ये 12,624 पद आहेत, पोलीस शिपाई चालक मध्ये 515 पद आहेत, बँड्समनचे 113 पद आहेत, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF त्याचे 1566 पद आहेत आणि कारागृह शिपाई भरती त्याचे 554 म्हणजे जेल पोलीसचे। अशा पद्धतीने ही टोटल 15,372 पदांची भरती आहे, जी मेगा भरती म्हणू शकतो, कारण 15,372 म्हणजे खूप पद झालेली आहेत। तर आपण या जाहिरातीला व्यवस्थित समजून घेऊ। त्यानंतर आपल्याला फॉर्म भरताना पहिले पूर्ण डिसिजन करून घ्यायचं आहे की आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे। आणि फॉर्म भरताना मग तुम्ही स्वतः भरा किंवा नेट कॅफेवाल्याच्या हातून भरा, पण प्रत्येकाने प्रत्येक डिटेल्स तुमचं बारीक बारीक, तुमचं स्पेलिंग, तुमचं जेंडर, तुमचं क्वालिफिकेशन हे व्यवस्थित टाकायचं आहे। त्याच्यानंतरच फॉर्मला सबमिट करायचं आहे। तर पुढची आता इन्फॉर्मेशन आपण कंटिन्यू करू। मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी शासनाने साइट्स दिली आहे। पहिली साइट आहे तुम्हाला www.policerecruitment2025.mahaIT.org ही पहिली साइट। दुसरी एक साइट आहे www.mahapolice.gov.in। तर या साइट्सवर आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे। आता अर्ज कधीपासून करायचा, तर 29/10/2025 ला ही साइट आपली सुरू झालेली आहे। ती सायंकाळी 18 म्हणजे सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली आहे आणि ती चालू राहणार आहे 30/11/2025 म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 24 वाजेपर्यंत, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत ही साइट सुरू आहे। तर या साइटवर जाऊन तुम्ही स्वतः पण आपला अर्ज भरू शकता, तिथली सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करू शकता। तर आता ही इन्फॉर्मेशन कशी चेक करता येईल याच्याबद्दल तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो की आपल्याला गुगल क्रोम वरून कसं जाता येईल। तर बघा, गुगल क्रोम ओपन केलेलं आहे। आता सर्च बार मध्ये आपण टाकू www.mahapolice। तर www.mahapo। आता कधी कधी टायपिंग करताना जर वरतीच आपल्याला साइट आली तर ती घेऊन टाकायची आहे। तर बघा, mahapolice.gov.in आहेच, तर ही साइट आपण घेऊ। तर ही महाराष्ट्र शासनाची पोलीस विभागाची अधिकृत साइट आहे। यावरूनच भरती आपली पूर्ण जाहीर होते, इथेच आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे। तर बघा, हे त्याचं फ्रंट पेज ओपन झालेलं आहे। आता जर खाली स्क्रॉल करत आलं तर गुन्हेगार माहिती, जनसंपर्क, फ्लॅश, लास्ट मध्ये दिलाय तुम्हाला पोलीस भरती किंवा पोलीस कॉर्नर। तर आपली पोलीस भरती आहे, आपण पोलीस कॉर्नरवर क्लिक केलं, स्क्रॉल करायचं आहे। इथे पोलीस भरती परत दिलेले आहेत, इथे पोलीस भरतीवरती आपण क्लिक केलं। आता जे पेज ओपन झालं आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही याचा स्वतः अनुभव घेतला तर माहित पडेल की आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन भेटेल। म्हणजे बऱ्याचदा आपल्याला विचारायला लागते की वयोमर्यादा काय असेल, क्वालिफिकेशन काय असेल, बाकी टेस्ट कशा राहतील, काय होतील, ही सगळी माहिती तुम्हाला या साइटवर भेटणार आहे। तर बघा, पोलीस भरती 2024-25 बद्दलची सर्व माहिती आहे। इथे तुम्हाला दिलंय सेवा प्रवेश नियम व शासन निर्णय, म्हणजे शासनाचे जे सर्व GR आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। मग पोलीस शिपाईचा GR दिलाय, शिपाई चालक का दिला आहे, त्यानंतर SRPF चा GR आहे आणि इतर पण GR आहे। तर कुठल्याही प्रकारचा GR आपण या पेजवर जाऊन पाहू शकतो। आता यातलं दुसरं बघा, तृतीय पंथीयांकरिता मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये काही डिले आला होता, कारण तृतीय पंथीयांबद्दल माहिती दिली नव्हती। तर यावेळेस शासनानं ती बाब लक्षात घेऊन इथं तृतीय पंथीयांसाठी पण GR दिलेले आहेत की त्यांच्यासाठी काय आहे। मग परत पोलीस शिपाईचे आणि शिपाई चालकचे नियम आहेत, SRPF मध्ये यांच्यासाठी जागा नाही दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा, सर्वसाधारण सूचना म्हणून दिलेली आहे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना दिली आहे की कुठली भरती कशा पद्धतीने होईल, काय होईल। तर बघा, आता ही इथे एक PDF ओपन होईल, त्या PDF मध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे।
तर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक जे आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, ऑनलाईन अर्ज कधी बंद होणार आहे ही माहिती. सोबतच बघा या ठिकाणी आपल्याला कामाचं काय आहे तर परीक्षा शुल्क. तर परीक्षा शुल्क जे किती राहणार आहे तर पोलीस शिपाईसाठी 450 रुपये खुल्या वर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी दिला आहे 350. त्यानंतर शिपाई चालकसाठी 450 खुला आणि 350 मागास. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF 450 खुला आणि 350 मागास. मग सगळ्या ठिकाणी खुल्या वर्गासाठी तुम्हाला 450 दिलेलं आहे मुलगा असो की मुलगी, आणि मागास प्रवर्गासाठी दिला आहे 350 रुपये. त्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतील हे पण इथे दिलेले आहे. SSC HSC उत्तीर्ण, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र वगैरे सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला आहे. तर सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी या साईटवर गेल्याच्या नंतर भेटणार आहे. आता घटकनिहाय जाहिरात पण या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच तुम्हाला कुठल्या ठिकाणी समजून घ्या, आता एखाद्या जिल्ह्यामध्ये कुठे पाहिजे असेल, जसं आता पोलीस शिपाईसाठी जाहिरात पाहिजे तुम्ही इथे जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही कुठलेही समजून घ्या पोलीस जिल्हा निवडला किंवा आयुक्तालय निवडला, सपोज आपण बृहन्मुंबईचं घेतलं तर मग बृहन्मुंबईच्या जागा आपल्याला या ठिकाणी येऊन जातात. ठीक आहे, ही सगळी माहिती आपल्याला या साईटवर भेटणार आहे. आता यामध्ये बघा आपण एक ऍड समजून घेण्याचा प्रयत्न पण करू. तर या ठिकाणी दिला आहे एकूण जागा दिल्या आहे 320. आता ह्या कोणाच्या अजा म्हणजे अनुसूचित जातीच्या. पण या 320 जागांचं या ठिकाणी कप्पीकृत आरक्षण पण दिलं आहे, म्हणजे सर्वसाधारण, म्हणजे मुलांसाठी म्हणून आपण त्याला. महिलांसाठी 96 दिलंय, मुलांसाठी 96 आहे, खेळाडूसाठी 16 आहे, प्रकल्पग्रस्त 16, भूकंपग्रस्त 6, माजी सैनिकांच्या 48 दिलंय, अंशकालीन पदवीधर 16 दिले आहे, पोलीस पाल्यांच्या 10 आहे, गृहरक्षक दल म्हणजे आपले होमगार्डसाठी 16 आहे. तर अशा या टोटल होणार आपल्या 320. मग अशाच समजून घ्या तुमच्या दिल्या आहे तुम्हाला अजोच्या म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे STच्या म्हणून, मग 172 पैकी हे डिवाइड केलेले आहे. तर या पद्धतीने या ऍडला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर अशा या सर्वांची टोटल केली तर 2459 जागा या आपल्या बृहन्मुंबईमध्ये आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही शिपाई चालकच्या जागा पाहू शकता, राज्य राखीवच्या जागा पाहू शकता, SRPFच्या, कारागृहाच्या आणि बँड्समनच्या सगळ्या जागा तुम्हाला आपल्या या महापोलीसच्या साईटवर भेटणार आहे. आता घटकनिहाय रिक्त पद म्हणजे कोणत्या घटकात किती पद रिक्त आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटू शकते. जसं आता पोलीस शिपाईचे रिक्त पद पाहतो म्हटलं तरी आपल्याला या ठिकाणी PDF ओपन होऊन जाईल. तर बघा शहरानुसार पण दिलं आहे की मुंबई शहरात किती आहे, ठाणे शहरात किती आहे, नवी मुंबई किती आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे. तुमचा निकाल पण पाहण्याची सोय या साईटवर केलेली आहे. बघा आता यामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस शिपाईसाठी काय पात्रता आहे, वयोमर्यादा आहे, सगळं आपण पाहणार आहोत. तर बघा पोलीस शिपाईसाठी खुल्याला वयोमर्यादा दिली आहे 18 ते 28, म्हणजे ओपन साठी मिनिमम 18 मॅक्झिमम 28. म्हणजे ओपनचा कॅन्डिडेट कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. 18 वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तर जमणार नाही, आणि 28 पेक्षा एक दिवस जास्त असेल तरी जमणार नाही. ठीक आहे, तर 18 पासून 28 पर्यंत कोणी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर मागास प्रवर्ग, त्याच्यामध्ये मग समजून घ्या अजमाती, विजा म्हणजे SC ST OBC VJNT सगळं जे आरक्षण आहे त्यांच्यासाठी 18 ते 33, मिनिमम 18 मॅक्झिमम 33. यांना इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटून राहिलं. ओपनसाठी फक्त किती आहे 28 वर्ष आहे. त्यानंतर यामध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 18 ते 45, जेही उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल त्यांच्यासारखा गोल्डन चान्स कोणाला भेटणार नाही. 45 वर्षापर्यंत तुम्हाला भरती देता येऊन राहिली. तर व्यवस्थित प्लॅनिंगनुसार जर गेलं तर सिलेक्शन होणं म्हणजे होणंच आहे प्रकल्पग्रस्ताचं. त्यानंतर भूकंपग्रस्ताला 18 ते 45 इथं पण खूप एज लिमिट दिलेली आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी बघा 18 मिनिमम, मॅक्झिमम काय दिलं आहे तर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. म्हणजे त्याने जेवढे वर्ष तिकडे नोकरी केलेली आहे रिटायरमेंटच्या नंतर त्याला 3 वर्ष एक्स्ट्रा मिळणार. त्या 3 वर्षाच्या नंतर जर सिलेक्शन 3 वर्षाच्या आत जर सिलेक्शन झालं तर ठीक, नाही तर मग पुढे चान्स भेटणार नाही. आता त्यानंतर बघा त्या ठिकाणी दिलं आहे की पदवीधारक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 18 ते 55 हे खूप जास्त एज लिमिट दिली आहे, 18 पासून तर 55 पर्यंत. त्यानंतर अनाथ जे आहे त्या अनाथासाठी बघा 18 वर्ष ते 33 वर्ष. तर ही झाली आपली वयोमर्यादा. आता शारीरिक पात्रता काय आहे पोलीस शिपाई पदासाठी हे आपण पोलीस शिपाई पदासाठी पाहून राहिलो. तर जे महिला उमेदवार आहे त्यांची उंची 155 पेक्षा कमी नसावी. आता या ठिकाणी एक प्लस पॉइंट आहे, जे STचे उमेदवार आहेत त्याचा GR पण आपल्या त्या साईटमध्ये दिलेला आहे.
तर एसटीच्या उमेदवारांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन भेटलं आहे. म्हणजे एसटी वाल्या व्यक्तीला 155 लागणार नाही, फक्त 150 वाली मुलगी असेल तर ती फॉर्म भरू शकेल. आणि मुलासाठी 165 आहे तर 160 वाला मुलगा फॉर्म भरू शकेल. तर हे उंची झाली महिलांसाठी 155 आणि पुरुषांसाठी 165. आता नंतर काय म्हटलंय बघा, तर तृतीयपंथी, मागच्या वर्षी हा कॉलम नव्हता, या वर्षी हा कॉलम ऍड केलाय तृतीयपंथीचा. तर तृतीयपंथीमध्ये त्यांनी अ आणि ब केलाय. मग तृतीयपंथी अ मध्ये म्हणजे तृतीयपंथी आहे पण स्वतःची ओळख महिला म्हणतायत, किंवा तृतीयपंथी आहे पण स्वतःची ओळख पुरुष, म्हणजे तृतीयपंथी महिला किंवा तृतीयपंथी पुरुष. तर तृतीयपंथी महिलासाठी 155 सेंटीमीटर जी नॉर्मल महिलांसाठी आहे, आणि तृतीयपंथीमध्ये पुरुष जर असेल तर 165 जे पुरुषांसाठी आहे. म्हणजे साध्या भाषेत म्हणता येईल की तृतीयपंथ्यांना महिला किंवा पुरुष हे जे काही वयोमर्यादा आहे किंवा शारीरिक पात्रता आहे तेच लागणार. बघा छातीबद्दल बघू. न फुगवता 79 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी हे राहणार नाही. आणि फुगवलेली छाती व न फुगवलेली छाती यातला फरक हा 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही उभे राहिले तुमची छाती न फुगवता मोजली जाईल. ती 79 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही कटले, 79 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही आतमध्ये आहे. पण कधीपर्यंत? छाती फुगवल्याच्या नंतर जो डिफरन्स आहे हा किती यायला पाहिजे? 5 सेंटीमीटर. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीची तंतोतंत 79 सेंटीमीटर भरली, तो आतमध्ये आहे. पण फुगवल्याच्या नंतर 79 + 5 84 भरायला पाहिजे. 84 नाही भरली तर तो भरतीच्या आउट होईल. ठीक आहे. मग एखाद्याची 80 असेल तर 84 लिमिट राहणार नाही, 85 + 5. न फुगवलेली आणि फुगवलेली 5 सेंटीमीटरचा डिफरन्स आपल्याला लागणार आहे. आणि स्वतःची लिंग ओळख महिला किंवा पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी ही गोष्ट आवश्यक नाही, म्हणजे फक्त पुरुषांसाठी आवश्यक आहे. आपल्याला शारीरिक पात्रता झाली. आता शारीरिक चाचणीमध्ये काय येणार आहे? तर आपली पहिले फिजिकल टेस्ट होईल, त्यानंतर पेपर होईल. फिजिकल टेस्टमध्ये काय होणार आहे? पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावायचं आहे, 20 गुण आहे. त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे, 15 गुण आहे. आणि गोळाफेक हा 15 गुणांचा आहे. असं टोटल हे 50 मार्काचं फिजिकल आहे जे पहिल्यांदा होईल. आणि 50 मार्क्सच्या फिजिकलच्या नंतर मग मेरिट लिस्ट लावली जाईल. आणि जे लोक मेरिटमध्ये येतात त्या मुलांसाठी, जे लोक मेरिटमध्ये येतात त्यांच्यासाठी मग एकाचदा या प्रमाणात पेपरची व्यवस्था केली जाईल. आता हीच गोष्ट बघा महिलांसाठी काय आहे, तर 800 मीटर धावणं 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक दिलाय 15 गुणांचं. म्हणजे इकडे पण फिजिकल टोटल हे 50 मार्काचे, मुलांसाठी पण 50, मुलींसाठी पण 50, 3 इव्हेंट दोघांना आहे. तर या ठिकाणी फक्त एक रिलॅक्सेशन भेटून राहिलं. इकडे 1600 आहे, तिकडे किती आहे? 800. 100 मीटर दोघांनाही धावायचं आहे. आता पुरुष तृतीयपंथ्यासाठी जे पुरुषाचं होतं ते सेम फिजिकल या ठिकाणी दिलेलं आहे. 1600 मीटर आहे, 20, 100 आहे 15 आणि गोळाफेक आहे 15. आणि महिलांचं जे होतं ते महिला तृतीयपंथीसाठी दिलेलं आहे. 800 मीटर 20, 100 15 आणि गोळाफेक पण 15. आता आपण पाहू सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. तर पोलीस शिपाईसाठी जे सिलेक्शन प्रोसेस आहे, आता जाहिरातीमध्ये आपण पाहिलेलं आहे कुठे जागा आहे, कशा आहे, आरक्षणासाठी काय आहे, वयोमर्यादा वगैरे पाहिलं आहे आपण. तर सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार, म्हणजे तुमचं फिजिकल झालं आणि 50% म्हणजे 50च्या 25 गुण तुम्हाला मिळाले कमीत कमी, तर त्याच्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाईल उलट्या क्रमाने. म्हणजे ज्याला जास्त गुण आहे तो वर, त्याच्यानंतर खाली 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 या पद्धतीने. ज्याला 25 गुण भेटले आहेत तो क्वालिफाय झाला असं होत नाही. जर लिस्ट कमी लागली, फिजिकल कमी लागलं तरी 25 पेक्षा कमीवाले उमेदवार घेतले जाणार नाही असं त्याचा अर्थ होतो. 25 पेक्षा जास्त जसं फिजिकल आहे तेच घेतले जाईल. आता मग जे लिस्ट लावली, मेरिट लिस्ट लावली, तर ती मेरिट लिस्ट कशी लावणार, तर एकाच 10 पद, म्हणजे एका पदासाठी 10 मुलांना लेखी परीक्षेसाठी इन्व्हाइट केलं जाईल. फिजिकलचे गुण आणि पेपरचे 100 गुण, म्हणजे अशी 150 पैकी तुमची अंतिम यादी लावली जाईल. जे मुलं सिलेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर जर झालं तर मग त्या विद्यार्थ्याला पुढे जॉईनिंग दिली जाईल. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एखादा विद्यार्थी जर फेल झाला त्याला जॉईनिंग भेटणार नाही. आता यामध्ये एक गोष्ट पुन्हा महत्वाची आहे की तुम्हाला कमीत कमी 50% गुण फिजिकलमध्ये पाहिजे. फिजिकल पास झाले, तुम्ही क्वालिफाय झाले, लिस्टमध्ये आले, तुम्ही पेपरसाठी गेले, पण तुमचा पेपर जर चांगला नसेल तर टोटल बसूनही तुमचं जमणार नाही. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण आवश्यक आहे. म्हणजे 100 गुणांच्या पेपरमधून जर 40 पेक्षा कमी येत असेल आणि कोण्या कारणाने तुमची टोटल बनवून राहिली असेल पण तरी तुम्ही लागणार नाही, कारण 40 पेक्षा जास्त गुणच असणं आवश्यक आहे. 40 पेक्षा कमी गुणवाला विद्यार्थी आतमध्ये घेतला जाणार नाही. आता लेखी जी चाचणी आहे पेपर,
त्याचा कालावधी हा 90 मिनिटांचा असेल, म्हणजे 1.5 तासाचा असेल आणि त्याची परीक्षा ही आपल्या मराठी भाषेमध्येच राहील. तर शॉर्ट मध्ये सांगतो फक्त की त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असेल, डिटेल व्हिडिओ आपण नंतर घेणार आहोत. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असं 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलं जाईल 100 गुणांसाठी. आता परत एक महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे की संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात शिपाई पदासाठी एकाच दिवशी पेपर होईल. तुम्ही वर्धेचा भरा, यवतमाळचा भरा, नांदेडचा भरा, कुठलाही भरा, एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यातल्या एका पदाचा पेपर होईल. म्हणजे शिपाईचा एका दिवशी होईल, चालकचा वेगळा होईल, SRPFचा वेगळा होईल, पण एका घटकातला पेपर एकाच दिवशी होईल. म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तो काहीच कामाचा राहणार. यामध्ये परत एक महत्वाचा GR आला मधल्या काळामध्ये वयोमर्यादेचा. त्या GR ला मी परत स्पेशल एक्सप्लेन करीन, पण आजच्या ऍड मध्ये सांगून देतो. तर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2022 ला एंड झालेली आहे, म्हणजे जो काही क्रायटेरिया आपण वयोमर्यादेचा पाहिलेला आहे आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार, तर त्याचं 2022 ला एज संपलं होतं. तोही विद्यार्थी आता या भरतीमध्ये एक वेळची तरतूद म्हणून, म्हणजे पुढच्या भरतीत नाही, फक्त या भरतीत तुम्हाला एक चान्स दिलेला आहे. शासनाने पुन्हा एक चान्स दिलेला आहे की ठीक आहे, जे विद्यार्थी एवढ्या दिवसापासून तयारी करून राहिले होते पण कोरोनामुळे त्यांचं वय गेलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक वेळची तरतूद आहे. तर 2022 ला ज्याचं वय संपलं होतं, वयोमर्यादा संपली होती, तोही विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतो. तर इथे दिलं आहे की 2022 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत संपणाऱ्या कालावधीमध्ये, आता 2025चं 31 डिसेंबर पर्यंत जे लोक क्वालिफाय आहेत ते सुद्धा भरू शकणारच आहे. तर मेन होतं ज्याचं 2022 लाच एज संपलं होतं, तो सुद्धा विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतो. याचा स्पेशल GR मी सांगितलेल्या साईटवर आहे, तुम्ही पाहू शकता. हा, एक गोष्ट परत महत्वाची की शैक्षणिक अर्हता काय असेल, तर सर्व पदांसाठी, म्हणजे तुम्ही समजा घ्या चालक म्हणा, शिपाई म्हणा, त्याच्यानंतर SRPF म्हणा, बँड्समन, कुठल्याही साठी कमीत कमी मिनिमम अर्हता ही 12वी पास असणं आवश्यक आहे. जर एखाद्याचं 12वी झालं नसेल तर समकक्षाचा GR या ठिकाणी साईटवर दिलेला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने 10वीच्या नंतर कुठला एखादा डिप्लोमा केलेला आहे, त्यानं 12वी डायरेक्ट केलेलं नाही आहे, तर तो व्यक्ती क्वालिफाय आहे की नाही आहे त्यासाठीचा GR तुम्हाला वाचावं लागेल आणि त्यामध्ये आपली डिग्री डिप्लोमा येते का ते पाहावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही क्वालिफाय असणार आहे. पण ज्यांचं डायरेक्ट 12वी आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. मिनिमम क्रायटेरिया हा 12वी म्हणजे HSC हा आहे. आता पोलीस शिपाई चालक, आता जे पाहिलं होतं आपण आतापर्यंत ते होतं फक्त पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस म्हणून, आणि पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरसाठी. तर यामध्ये बघा वयोमर्यादा दिलेली आहे आपल्याला, तर ती वयोमर्यादा परत बघा खुल्यासाठी 19 ते 28. आता या ठिकाणी चेंज आहे. पोलीस शिपाईसाठी 18 ते 28 होतं आणि या ठिकाणी 19 ते 28 आहे. म्हणजे जर ड्रायव्हर म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तुमचं वय कमीत कमी 19 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 28 पेक्षा जास्त नसायला पाहिजे ओपनसाठी. परत मागाससाठी काय दिलं आहे 19 ते 33, म्हणजे मिनिमम एज फक्त 1 न वाढलं, मॅक्झिमम एज 33 तर 33 आहे सगळ्या ठिकाणी. प्रकल्पग्रस्तांसाठी 19 ते 45, म्हणजे इकडे फक्त 1 वाढलं हे तेच आहे. भूकंपग्रस्त 19 ते 45, म्हणजे याचा अर्थ आहे फक्त मिनिमम एज मध्ये 1 वर्ष वाढवून टाकलं, मॅक्झिमम एज जे पोलीस शिपाईला होतं तेच या ठिकाणी आहे. माजी सैनिक 19 पासून त्याचा जेवढा काही कालावधी आहे त्याच्यापेक्षा 3 वर्ष एक्स्ट्रा ड्युटीच्या. अंशकालीन 19 ते 55, त्यानंतर अनाथासाठी दिल्या 19 ते 33. आता बघा समांतर आरक्षण मध्ये, म्हणजे समांतर आरक्षण तुम्हाला कॅटेगरीमध्ये आहे, पण कॅटेगरीमध्ये महिला पुरुष खेळाडू असं, तर महिला उमेदवार 19 ते 28 वर्ष खुल्यासाठी, पण मागास वर्गामध्ये काय झालं 33 वर्षासाठी. आता खेळाडूसाठी फक्त या ठिकाणी चेंज आहे आणि बाकी तर काही चेंजेस नाही आहे. माजी सैनिकासाठी एक एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे. तर बघा खेळाडूसाठी 19 ते 28 खुल्यासाठी होतं, पण खुल्या वर्गाचाही खेळाडू असेल तर 5 वर्ष प्लस भेटणार आणि मागासवर्गीय खेळाडू असेल तर 33 + 5 म्हणजे 38 वर्ष भेटणार आहेत. त्यानंतर पोलीस पाल्यासाठी बघा 19 ते 28 जे खुल्यामध्ये आणि आपलं मागासवर्गीयामध्ये 33 पर्यंत. त्यानंतर गृहरक्षक दल तर 19 ते 28 हे सेम दिलं आहे आणि मागासवर्गीयासाठी दिलं आहे 33. आता माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार, म्हणजे एखादा माजी सैनिक आहे त्याच्यावर अवलंबून असणारे जी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी 19 ते 28 + 3 इथे एक रिलॅक्सेशन भेटलं. तर 2 ठिकाणी रिलॅक्सेशन भेटलं. एक भेटलं आहे खेळाडूला 5 वर्षाचं आणि जे माजी सैनिकावर डिपेंडंट आहे त्यांना भेटलंय 3 वर्षाचं. खुल्यामध्ये 28 + 3
आणि मागासमध्ये 33+3 अशा पद्धतीनं हे आपलं पोलीस शिपाई चालकची वयोमर्यादा आहे. मग आता पोलीस शिपाई चालकची आपली शारीरिक पात्रता काय असावी, तर या ठिकाणी पण बदल आहे. तर 158 सेमीपेक्षा कमी उंची चालणार नाही महिलांसाठी, आणि पुरुष जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 165 पेक्षा कमी चालणार नाही. परत मी या ठिकाणी सजेस्ट करेन की जे ST वाले आहे त्यांनी दोन्ही ठिकाणी 5-5 काय करायचं आहे, मायनस करायचं, कारण त्यांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन भेटलेलं आहे. आता तृतीयपंथी बघा, महिला किंवा पुरुष तर सेम, जे महिलांना लागतं ते तृतीयपंथी महिला आणि पुरुषांना लागतं ते तृतीयपंथी पुरुष. छातीची रेस्ट्रिक्शन महिलांसाठी नाही आहे, पुरुषांसाठी सेम दिलं आहे की 79+5 म्हणजे 79 न फुगवता, आणि फुगवल्याच्या नंतर किती 5 वाढली पाहिजे. तृतीयपंथीसाठी छातीची आवश्यकता नाही आहे. आता शारीरिक चाचणीमध्ये बघा या ठिकाणी काय दिलंय तुम्हाला, तर चालकसाठी तुम्हाला गोळा आणि 1600 मीटर दोनच दिलेले आहे या ठिकाणी. तर 1600 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी आणि गोळा फेक दिलेले आहे 20 गुणांसाठी. असं हे 50 गुणांचं फिजिकल आहे पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण आणि गोळा फेक दिला आहे तुम्हाला 20 गुणाचा, टोटल 50. परत महिला तृतीयपंथी, जे महिलांचं, तृतीयपंथी पुरुषांचं, तर सेम ते फिजिकल राहणार आहे. आता पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी पण आहे. आता ही कौशल्य चाचणी म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट म्हणून आपण चालकसाठी, कारण तुम्हाला ड्रायव्हर बनवायचा तर टेस्ट लागणारच आहे. आता शारीरिक चाचणी झाल्याच्या नंतर म्हणजे तुमचं फिजिकल झालं, फिजिकल झाल्याच्या नंतर किमान 50% गुण मिळवून, म्हणजे तुमचं जे फिजिकल आहे 50 गुणाचं 50 ते 50% म्हणजे अर्धे 25, कमीत कमी 25चा क्रायटेरिया आहे. त्याच्यावर लिस्ट लागत नाही, पण तो क्रायटेरिया त्याच्यापेक्षा खाली घेणार नाही, त्याच्या वरचेच घेणार. आता 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत. जे लोक लेखी म्हणजे पेपरसाठी पात्र ठरलेले आहे, उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. म्हणजे तुमचं फिजिकल समजून घ्या, तुम्ही क्वालिफाय झाले पेपरसाठी क्वालिफाय झाले, तर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावे लागेल. त्या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये 2 महत्त्वाचे टेस्ट दिलेले आहेत. एक हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी आहे 25 गुणांची, आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी दिली आहे तुम्हाला 25 गुणांची. तर असं हे 50 मार्काची तुमची ड्रायव्हिंग टेस्ट आहे. त्या ड्रायव्हिंग टेस्टच्या 50 मार्क्स पैकी कमीत कमी 40% मार्क्स म्हणजे 4×5 20, तर 20 गुण तुम्हाला घेणं आवश्यक आहे. जर ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास झाले तरच पेपर देता येईल, अन्यथा देता येणार नाही. ठीक आहे, तर हे अनिवार्य आहे, हे टोटल स्कोरमध्ये ऍड होणार नाही आहे आपल्या. आता जर तुम्हाला ड्रायव्हरसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तर हलकी वाहन चालवण्याचा परवाना LMV हे असणं आवश्यक आहे, आणि तो ज्या दिवशी जाहिरात निघते त्या दिवशीच्या आधीचा पाहिजे आहे, नंतर तो कामात येणार नाहीये. परत पेपरचा टायमिंग या ठिकाणी 90 मिनिटाचा आहे, आणि सिलेबस या ठिकाणी सेमच आहे. फक्त एक पॉईंट या ठिकाणी ऍड झाला आहे की जे मोटर वाहन चालवणे, ठीक आहे, तर मोटर वाहन चालवणे वाहतुकीचे नियम याचे 15 ते 20 क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये ऍड राहील. मॅक्झिमम 20 टाकतात, कुठं कमी जास्त करतात ते लोक. तर हा 100 गुणांचा पेपर राहील, पण या ठिकाणी तुम्हाला मोटर वाहन कायद्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट जे ऍड आहे ती आहे बॅट्समनची. तर बॅट्समनसाठी बघा वयोमर्यादा दिली आहे आपली 30, 18 ते 28 खुल्यासाठी, आणि मागासाठी 18 ते 33, म्हणजे सेम तिकडं जे आहे ते त्याच पद्धतीचं आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 18 ते 28, 18 ते 45 दोन्ही आहे. माजी सैनिकसाठी 18, आणि कालावधी जेवढा त्यांचा सर्व्हिस आहे त्यामध्ये +3, पदवीधरसाठी 18 ते 55, अनाथसाठी 18 ते 33. आता समांतर आरक्षण जे दिलं होतं ते पण सगळं सेमच दिलेलं आहे. खेळाडूंसाठी फक्त वाढणार आहे 5 वर्ष OBC ओपनसाठी, आणि जे कॅटेगरीवाले आहेत त्यांना 5 वर्ष तिकडे वाढणार आहे. सोबतच जे माजी सैनिकांवर डिपेंडंट आहेत त्यांची पण तीच कंडिशन आहे जी वर होती, 18 ते 28 होतं ओपनसाठी +3 वर्ष, आणि 33 + 3 वर्ष हे आपल्या कॅटेगरीवाल्यांसाठी. आता बॅट्समनसाठी बघा आपल्याला काय शारीरिक पात्रता दिलेली आहे. तर 155 पेक्षा कमी नसावी उंची महिलांची, आणि 165 पेक्षा कमी नसावी पुरुषांची, म्हणजे ते सेमच आहे. आणि तृतीयपंथीची ती कंडिशन पाहिली होती, छातीचं पण पाहिलं आहे, ते दोन्ही ठिकाणी सेमच आहे. या ठिकाणी त्याचं फिजिकल काय आहे, तर 1600 मीटर धावायचं आहे याला 20 गुणांसाठी, 100 मीटर धावायचं आहे 15 गुणांसाठी, आणि गोळा दिलेला आहे तो आहे 15 गुणांसाठी. टोटल दिलाय तुम्हाला 50, आणि महिलांसाठी 820,
100 15, गोळाफेक 15, म्हणजे सेम दिलाय फिजिकल, या ठिकाणी काही चेंज नाही. आणि महिला तृतीयपंथीसाठी महिलांचं आणि पुरुष तृतीयपंथीसाठी पुरुषांचं. तर फिजिकल मध्ये काही चेंजेस नाही आहे. बँड्समनची एक प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे, त्यामध्ये खालीलप्रमाणे घेण्यात येईल म्हटलं. सदरूप परीक्षा अहर्ता परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे फक्त अहर्ता, याचे काही गुण ऍड होणार नाही, गुण फक्त पेपरचे आणि फिजिकलचे ऍड होणार आहे. पण ही क्वालिफाईंग टेस्ट आहे, ही येणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये बघा, बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्याची माहिती असणं आवश्यक आहे व वाद्य वाजवण्याचा अनुभव पण असणं आवश्यक आहे. म्हणजे जे वाद्य आहे त्यांची माहिती पण पाहिजे, कोणत्या वाद्याला काय म्हणतात, आणि तुम्हाला ते वाजवता पण आलं पाहिजे, त्याचा अनुभव पण पाहिजे आहे. सोबतच पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समिती शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. म्हणजे जे बँड्समन साठी उमेदवार सिलेक्ट करणार आहे त्यांच्यासाठी एक कमिटी बनेल आणि त्या कमिटीमध्ये जे सैन्य दलाचे अधिकारी आहे त्यांचा समावेश असणं आवश्यक आहे म्हणतात. पोलीस बँड पथकातील निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयातील अन्य कर्तव्य बजावणं आवश्यक राहील. म्हणजे बँड्समन म्हणून नियुक्त केलं त्यांना तुम्हाला अदर पण कर्तव्य राहील नाही. तुम्ही फक्त बँड्समन आहे, ज्या दिवशी बँड वाजता त्या दिवशी जाईल, बाकी झोपा काढतो असं होणार नाही, बाकीचे कर्तव्य पण राहणार आहे. पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार नाही. ते बदलीसाठी पात्र असणार नाही, मात्र हे उमेदवार जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बँड पथकासाठीच जातील. म्हणजे इथून या जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर बँड पथकामध्ये जातील, बाकी जिल्हा पोलीस मध्ये जाता येणार नाही. बाकी शारीरिक चाचणीबद्दल आपण बोललेलोच आहे. आता सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPF. तर SRPF साठी बघा वयोमर्यादा काय दिली आहे, 18 ते 25 या ठिकाणी चेंज झालाय. म्हणजे बघा, शिपाईसाठी वेगळी आहे, चालकसाठी वेगळी आहे आणि SRPF साठी पण वेगवेगळी मर्यादा आहे. तर 18 ही किमान आहे आणि मॅक्झिमम दिलाय 25 वर्ष. तिकडे 28 वर्ष होतं, या ठिकाणी 25 वर्ष दिलं आहे. आणि मागास प्रवर्ग जो आहे SC ST OBC NTBJ वाला, तर त्याला 18 ते 30 वर्ष, इथे पण 5 वर्ष, तिकडे 33 होतो, या ठिकाणी 30 आहे, म्हणजे 18 ते. आता प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 18 ते 45 या ठिकाणी तिकडे पण होतं, आणि भूकंपग्रस्तांना 18 ते 45, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला SRPF मध्ये जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना काही वयोमर्यादेचे चेंजेस दिलेले नाही. माजी सैनिकांचं तेच 18+3 आणि अंशकालीनसाठी 18 ते 55 सेम आहे. अनाथासाठी चेंज झाला, या ठिकाणी 18 ते 30 आहे, बाकी ठिकाणी 33 होतं. आता समांतर आरक्षणामध्ये पण चेंजेस झालेले आहेत. जसं बघा, खेळाडूसाठी दिले तुम्हाला 18 ते 25, कारण इथली जी मर्यादा आहे त्याच्यामध्येच 5 वर्ष वाढून भेटेल. आणि जे मागास प्रवर्ग आहे त्यांना इथली 30, त्याच्यामध्ये 5 वाढून भेटणार आहे. आणि बाकी मग पोलीस पाल्यासाठी पण 18 ते 25 आणि मागासमध्ये 30, गृहरक्षकासाठी पण 30, 18 ते 25 आणि मागासवर्गीयसाठी 30. आता माजी सैनिकांवर जे अवलंबून आहे त्यांना 18 ते 25, कारण जी वरची ओपनची मर्यादा तिथं फक्त 3 ऍड केले आणि मागासवर्गीयच्या मर्यादेमध्ये तिथे 3 ऍड केलेले आहे. आता शारीरिक पात्रता SRPF साठी इथे वेगळी आहे. तर उंची 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, 168 पाहिजे. आणि छातीचं दिलंय तुम्हाला 79 कमीत कमी, आणि फुगवल्याच्या नंतर 5 सेंटीमीटरचा फरक. तर हे 2 दिले आहे, इथं महिलांसाठी दिलेलं नाहीये. आता याचं जे शारीरिक चाचणी आहे फिजिकल, ते काय आहे तर 5 किलोमीटर धावायचं आहे 50 गुणांसाठी. 100 मार्काचं फिजिकल आहे, आधीचं फक्त 50 मार्काचं होतं. आणि 100 मीटर धावायचं आहे 25 गुणांसाठी, आणि गोळा फेक आहे तुम्हाला 25 गुणांसाठी. तर अशी ही टोटल 100 गुणांची याची शारीरिक चाचणी आहे. बाकी ठिकाणी 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि 100 गुणांचा पेपर होता. या ठिकाणी तुमची शारीरिक चाचणी 100 गुणांची, पेपर सुद्धा 100 गुणांचा असणार आहे. आता नेक्स्ट आहे कारागृह शिपाई म्हणजे जेल पोलीस म्हणून. तर त्यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 28 आणि 18 ते 33 ही कॉमनच वयोमर्यादा आहे. भूकंपग्रस्त ते सेमच आहे, माजी सैनिकांना पण सेमच आहे, पदवीधर सेमच आहे, अनाथाला पण 18 ते 33 वर्ष आहे, जे शिपाईला लागते. आता या ठिकाणी समांतर आरक्षणाअंतर्गत येणारं पण जे आहे ते वर जे शिपाईला पाहिलं ते सेम आहे, तिथे काहीही चेंजेस नाही आहे. आणि या ठिकाणी बघा, आपली शारीरिक पात्रता काय आहे तर महिलांसाठी परत 155 आणि पुरुषांसाठी 165 आहे. तृतीयपंथीसाठी महिलांची आणि पुरुष असेल तर पुरुषांची लागणार आहे. त्यानंतर छातीचा क्रायटेरिया सेमच आहे सगळ्या ठिकाणी. या ठिकाणी शारीरिक चाचणी काय आहे तर 1600 मीटर धावणे 20, 100 मीटर धावणे 15 आणि गोळाफेक 15, असं टोटल 50 मार्काचं फिजिकल आहे.
मुलींसाठी बघा 820, 100-15 आणि गोळाफेक 15 असं 50 मार्काचं हे फिजिकल आहे. त्यानंतर तृतीयपंथीयाचं जे महिला तृतीयपंथी असेल तर महिलांचं आणि पुरुष तृतीयपंथी असेल तर पुरुषांचं. तर या ठिकाणी फिजिकलमध्ये काहीही चेंजेस नाही आहे. तर हा व्हिडिओ आजच्या दृष्टिकोनातून कंप्लीट झाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनला प्रेस करा. तिथे ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे सर्वच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येईल.